ओम शांती. आजची तारीख आहे 26 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, सदैव याच आनंदात राहा की स्वतः भगवंत आम्हाला शिक्षक बनून शिकवत आहेत. आम्ही त्यांच्याकडून राजयोग शिकत आहोत, प्रजायोग नाही. प्रश्न आहे, या अभ्यासाची खासियत कोणती आहे? तुम्हाला हा पुरुषार्थ किती काळ करायचा आहे? उत्तर, हा अभ्यास जे बऱ्याच काळापासून करत आले आहेत त्यांच्यापेक्षाही नवीन मुले पुढे वेगाने निघून जातात. ही देखील एक खासियत आहे जी 3 महिन्यांची तीक्ष्ण बुद्धिवाली मुले, तीव्र पुरुषार्थी नवीन मुले जुन्या मुलांपेक्षाही पुढे जाऊ शकतात. जोपर्यंत तुम्ही पूर्ण पास होत नाही. किती काळ पुरुषार्थ करायचा आहे? तर बाबा सांगतात की जोपर्यंत तुम्ही पूर्ण पास होत नाही, कर्मातीत अवस्था होत नाही, सर्व हिशोब चुकता होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. ओम शांती. मुले कुठे बसली आहेत? बेहदच्या बाबांच्या पाठशालेमध्ये. मुलांना अतिउच्च नशा असला पाहिजे. कोणाच्या मुलांना? बेहदच्या बाबांच्या मुलांना अथवा रुहानी आत्मिक मुलांना. बाबा आत्म्यांना शिकवतात. गुजराती अथवा मराठीवाल्यांना शिकवत नाहीत. गुजराती, मराठी ते तर नावरूप झाले. तर बाबा शिकवतातच मुळी आत्म्यांना. तुम्ही मुले देखील समजता, आमचे बेहदचे बाबा तेच आहेत ज्यांना भगवान म्हटले जाते. भगवानवाच देखील आहे जरूर, परंतु भगवान कोणाला म्हटले जाते हेच समजत नाहीत. म्हणतात देखील शिव परमात्माय नमः. परमात्मा एकच आहे आणि ते सर्वोच्च निराकार आहेत. बाकी देवी देवतांना म्हणतात ब्रह्मदेवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः, परंतु फक्त एकालाच, शिव परमात्म्यालाच म्हटलं जातं शिव परमात्माय नमः. म्हणजे ते एकच आहेत आणि ते सर्वोच्च आहेत, निराकार आहेत. आता तुम्ही मुले जाणता की असे देखील कोणी असतात की ज्यांचे वडील शिक्षक असतात, परंतु ते तर फक्त एकच विषय शिकवतील, दुसरा विषय दुसरे टीचर शिकवतील, आणि इथे तर बाबा सर्व मुलांचे शिक्षक आहेत. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. भरपूर मुले आहेत की ज्यांना निश्चय आहे की आम्हाला शिव बाबा शिकवत आहेत. श्रीकृष्णाला काही बाबा म्हणू शकत नाही. श्रीकृष्णाला असे बाबांसारखे टीचर, गुरु देखील कोणी समजणार नाहीत. हे तर प्रत्यक्षात शिकवत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स बसले आहात. बाबा टीचर तुम्ही पास होईपर्यंत शिकवतात. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करेपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. कर्मांच्या हिशोबातून मुक्त व्हायचे आहे. तुम्हाला आतून खूप आनंद झाला पाहिजे की बाबा आम्हाला अशा दुनियेमध्ये घेऊन जात आहेत. दुसऱ्या कोणत्या अशा शाळा नसतील की जिथे मुले बसली आहेत आणि ते समजतील की परमधाम निवासी बाबा येऊन आता आम्हाला शिकवतील. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहे, तर हा राजयोग आहे, प्रजायोग नाही. या आठवणीनेच मुलांच्या आनंदाचा पारा चढला पाहिजे. किती मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही किती सामान्य पद्धतीने बसले आहात. बाबा म्हणतात ना, दरी पर बैठे. जसे मुसलमान लोक मुलांना सतरंजीवर बसून शिकवतात. तुम्ही या निश्चयाने इथे येता, आता बाबा सम्मुख बसले आहेत, बाबांच्या सम्मुख बसला आहात. बाबा देखील म्हणतात की मी ज्ञानाचा सागर आहे, मी कल्प कल्प येऊन राजयोग शिकवतो. श्रीकृष्णाचे 84 जन्म म्हणा अथवा
ब्रह्माचे 84 जन्म म्हणा, गोष्ट एकच आहे. ब्रह्मासो श्रीकृष्ण आहे. तर हे बुद्धीत चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. बाबांवर खूप प्रेम असायला हवे. आपण आत्मे त्या पित्याची संतान आहोत. परमपिता परमात्मा येऊन आम्हाला शिकवत आहेत. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. असे थोडेच की श्रीकृष्णाने शिकवले असेल, मुकुट वगैरे काढून मग आला असेल शिकवायला. नाही. आता शिकवणारा तर वृद्ध अनुभवी पाहिजे. बाबा म्हणतात की मी वृद्ध शरीर घेतले आहे आणि हे निश्चित आहे, फिक्स आहे. शिवबाबा ब्रह्माद्वारेच शिकवतात. म्हणतात देखील खरोखर परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे स्थापना करतात. आता ब्रह्मा कुठून आले हेच समजत नाहीत. तर बाबा बसून वेळोवेळी मुलांना जागे करतात आणि मग माया पुन्हा झोपवते. गातात देखील की परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर आहेत, पतित पावन आहेत, दुःख हरता सुख करता आहेत. श्रीकृष्णासाठी असे कधी म्हणणार नाहीत. सर्वांना एकत्र तर शिकू शकत नाही. मधुबनमध्ये मुरली चालते आणि मग ती मुरली सर्व सेंटर्सवर जाते. तुम्ही आता सम्मुख आहात तर जाणता की कल्पापूर्वी देखील बाबांनी असे शिकविले होते. हीच वेळ होती जी आता भूतकाळ झाली आहे आणि आता पुन्हा ती वर्तमान काळ होणार आहे. भक्ती मार्गातील गोष्टी तर आता सोडून दिल्या पाहिजेत. आता तुमचे ज्ञानावर प्रेम आहे आणि शिकवणाऱ्यावर प्रेम आहे. म्हणजे ईश्वरीय ज्ञानावर प्रेम आहे आणि ईश्वरावर आहे, शिवबाबांवर. काही जण टीचरकडून जेव्हा शिकतात तर तेव्हा टीचरला सौगात म्हणजे भेटवस्तू देतात. आणि इथे हे बाबा तर स्वतः सौगात देतात. आता तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या आहेत. हा मनुष्य सृष्टीचा सिजरा म्हणजे वंशवृक्ष आहे. तर पहिल्या नंबरला आहेत ब्रह्मा सरस्वती, आदिदेव आदिदेवी आणि नंतर मग अनेक धर्म होतात. ते आहेत सर्व आत्म्यांची बीज आणि बाकी सर्व आहेत पाने. प्रजापिता ब्रह्मा सर्वांचा पिता आहे. यावेळी प्रजापिता हजर आहे. हे बसून शूद्रापासून कन्वर्ट करून म्हणजे शूद्रापासून परिवर्तन करून ब्राह्मण बनवतात. असे कोणीही करू शकणार नाही. बाबाच तुम्हाला शूद्रपासून ब्राह्मण बनवून मग देवता बनविण्यासाठी शिकवत आहेत. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही गोल्डन, सिल्वर, कॉपर हे सर्व एज पार करून आता आयरन मध्ये आलो आहोत. 84 चक्र फिरून आलो आहोत आणि अनेकदा हा पार्ट बजावला आहे. या पार्ट मधून कोणीही सुटू शकत नाही. ते म्हणजे दुनियावाले म्हणतात की आम्हाला मोक्ष हवा. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूमध्ये चक्रात यायचंच नाही. परंतु खरे तर ते त्रस्त होतात आणि म्हणून म्हणतात. बाबा म्हणतात खरे तर त्रस्त तुम्हाला व्हायला हवे, कारण 84चा फेरा तुम्ही मारला आहे. मनुष्य तर समजतात की येणे जाणे हे होतच राहते, तर यापासून का नाही आपण सुटावे. परंतु हे तर होऊच शकत नाही. गुरु लोक देखील म्हणतात की तुम्ही मोक्ष प्राप्त कराल तर ब्रह्माची आठवण करा, म्हणजे ब्रह्ममध्ये लीन व्हाल. ब्रह्मतत्वाची आठवण करायला सांगतात आणि म्हणतात की ब्रह्ममध्ये लीन व्हाल. परंतु असे होत नाही. बाबा म्हणतात की भारतामध्ये अनेक मतांतरे आहेत. इतर कोणत्याही खंडामध्ये इतकी मते नाहीयेत. अनेकानेक मते आहेत. एकाचे मत दुसऱ्याशी मेळ खात नाही. रिद्धी सिद्धी देखील खूप शिकतात. कोणी केसर काढतात, कोणी काय.
आणि यातच मनुष्य खूप खुश होतात. आणि इथे हे तर आहे आध्यात्मिक ज्ञान. तुम्ही जाणतात की स्पिरिच्युअल फादर, आत्मिक पिता, परमात्मा आम्हा आत्म्यांची पिता आहेत. आणि ते रुहानी बाबा आत्म्यांशी बोलतात, येऊन सत्यनारायणाची कथा ऐकवतात किंवा अमरनाथची कथा ऐकवतात, अमरकथा ऐकवतात, ज्याद्वारे अमर लोकचे मालक बनवतात, नरापासून नारायण बनवतात. आता तुम्हाला बाबा म्हणतात, आता तुम्हाला हिऱ्या समान अनमोल जन्म मिळाला आहे. तर मग कवड्यांच्या मागे वाया का घालवता? ते स्थूल कमाईच्या मागे का घालवतात? ही दुनियाच कितीसा काळ टिकणार आहे? किती भांडण तंटे होत राहतात, सर्व नष्ट होते. मृत्यू समोर उभा आहे. मग इतके लाखो करोडो कमावलेले कोण बसून खाणार? तर का नाही याला सफल केले पाहिजे? हे रुहानी कॉलेज उघडल्याने मनुष्य एव्हर हेल्दी, वेल्दी आणि हॅपी म्हणजे निरोगी, समृद्ध आणि आनंदी बनतात. तुम्ही किती हेल्दी बनता, शिवाय कुबेराचा खजिना देखील मिळतो. बाबा म्हणतात, मज ज्ञान सागराची मुले सर्वजण कामचितेवर बसून बिचारे एकदम जळून गेले आहेत. आता बाबा पुन्हा त्यांना ज्ञानचितेवर बसवत आहेत. ज्ञानचितेवर बसवून स्वर्गाचे मालक बनवतात. कामचितेवर बसल्याने एकदमच काळे बनले आहेत. श्रीकृष्णाला श्यामसुंदर नाव दिले आहे, परंतु कोणीही त्याचा अर्थ समजू शकत नाही. आता तुम्ही कशापासून काय बनत आहात? बाबा कवडीपासून हिऱ्या समान बनवत आहेत. तर मग इतके अटेन्शन दिले पाहिजे, बाबांची आठवण केली पाहिजे. आठवणीनेच तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या हिरेतुल्य अनमोल जीवनाला कवड्यांच्या मागे गमवायचे नाही. मृत्यू समोर उभा आहे, त्यामुळे आपले सर्व काही रुहानी सेवेमध्ये सफल करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, शिक्षण आणि शिकविणाऱ्यावर खरे खरे प्रेम करायचे आहे. स्वयं भगवंत आम्हाला शिकविण्याकरिता येतात, याच आनंदामध्ये राहायचे आहे. वरदान आहे, कॅचिंग पॉवरद्वारे आपल्या खऱ्या संस्कारांना कॅच करून त्याचे स्वरूप बनणारे शक्तिशाली भव. विश्लेषण आहे, पुरुषार्थाचा मुख्य आधार कॅचिंग पॉवर आहे. जसे वैज्ञानिक खूप पूर्वी रेकॉर्डिंग केलेल्या आवाजाला कॅच करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे आपले दैवी संस्कार कॅच करा. यासाठी नेहमी हीच स्मृती राहावी की मी हाच होतो आणि आता पुन्हा बनत आहे. जितके त्या संस्कारांना कॅच कराल, तितके त्याचे स्वरूप बनाल. 5000 वर्षांची गोष्ट इतकी स्पष्ट होईल, 5000 वर्षांची गोष्ट इतकी स्पष्ट अनुभव होईल की जशी कालचीच गोष्ट आहे. आपल्या स्मृतीला इतके श्रेष्ठ आणि स्पष्ट बनवा, तेव्हाच शक्तिशाली बनाल. आजचा सुविचार आहे, ब्राह्मण जीवनाचा श्वास आनंद आहे. शरीर भले नष्ट हो, परंतु आनंद जाऊ नये. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव अचल, अडोल
एकरस स्थितीचा अनुभव करा. एकाच झटक्यात सौदा करणारे एकाचेच असल्या कारणाने नेहमी एकरस राहतात. बाकी जे थोडे थोडे करून सौदा करतात, एकाऐवजी 2 नौकेमध्ये पाय ठेवणारे असतात, ते नेहमी कोणत्या न कोणत्या समस्येमुळे अशांतीमध्ये राहतात. त्यामुळे ते एकरस राहू शकत नाहीत. म्हणून सौदा करायचा असेल तर सेकंदामध्ये करा. हृदयाचे तुकडे तुकडे करू नका. ओम शांती.